Hello friends, this is Sopan Deshmukh. Last lecture we have learned the various methods and the forms of communication like written communication, oral communication and non-verbal communication. As well as we have learned the definition of written communication and the merits of written communication. Today we are going to learn the demerits of written communication and oral communication. मागच्या तासिकेला आपण संवादाच्या विविध पद्धती अभ्यासल्या, ज्यामध्ये आपण रिटन कम्युनिकेशन म्हणजेच लेखी संवाद, तोंडी संवाद आणि हातवारे किंवा एक्सप्रेशनद्वारे केला जाणारा नॉन व्हर्बल फॉर्म देखील अभ्यासला. त्याचबरोबर आपण रिटन कम्युनिकेशन म्हणजे काय आणि रिटन कम्युनिकेशनच्या जे काही फायदे आहेत किंवा पात्रता आहेत त्या देखील आपण मागच्या लेक्चरला अभ्यासल्या. आजच्या लेक्चरला आपल्याला डिमेरिट्स ऑफ रिटन कम्युनिकेशन म्हणजेच रिटन कम्युनिकेशनचे तोटे अभ्यासावायचे आहेत. यामध्ये मग कोणते कोणते तोटे आहेत ते आपण वन बाय वन बघणार आहोत. फर्स्ट इज रिटन कम्युनिकेशन इज एक्सपेन्सिव्ह. ओके, रिटन कम्युनिकेशन इज कॉस्टली बिकॉज not because of cost of material, but letter writing is costly due to the number of people involved in writing a letter in the organization. व्यवसाय संस्थांमध्ये काय होतं आहे की लेटर टाईप करणारा वेगळा, त्यानंतर ते लेटर चेक करणारा व्यक्ती वेगळा आणि पुन्हा लेटर चेक केल्यानंतर तो बघणारा वेगळा. ओके, म्हणजेच लेटर रायटिंग म्हणजे लेखी संवाद हा खर्चिक का आहे? हा खर्चिक याच्यामुळे नाही आहे की मटेरियल म्हणजे आपण वापरणारं मटेरियल कॉस्टली आहे किंवा खर्चिक आहे, तर याच्यामध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्ती किती आहेत आणि त्यांच्यामुळे हा संवाद खर्चिक असू शकतो. म्हणजेच टाईप करणारा वेगळा व्यक्ती असेल, त्याच्यानंतर ते चेक करणारा व्यक्ती वेगळा असेल, पुन्हा चेक केल्यानंतर त्याच्यात काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहेत का, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन करेक्ट घेतलेले आहेत का, ह्या व्यक्ती सगळं चेक करतात आणि मग हे चेक केल्यानंतर पुन्हा ते टाईप करावं लागणार आहे. ऑर्गनायझेशनमध्ये खूप सारे डॉक्युमेंट्स असतात जे टाईप करावे लागतात आणि म्हणून या सर्व कारणांमुळे रिटन कम्युनिकेशन कसं असतं, एक्सपेन्सिव्ह असतं किंवा खर्चिक असतं. नेक्स्ट वन इज इट इज टाईम कन्झ्युमिंग. ही प्रक्रिया कशी आहे? ही प्रक्रिया वेळ खाऊ आहे किंवा वेळ खाणारी आहे. वन ऑफ द मेजर लिमिटेशन्स ऑफ रिटन कम्युनिकेशन इज दॅट इट इज टाईम कन्झ्युमिंग. अ लेटर मे टेक 2 or even 3 or 4 days to reach its destination. ऑर्गनायझेशनच्या माध्यमात किंवा इतर माध्यमात जेव्हा आपण संवाद करतो, एखाद्या व्यक्तीशी लेखी संवाद करायचा असतो, हा लेखी संवाद करताना ही प्रक्रिया कशी होते, वेळ खाणारी होते. म्हणजेच थोडक्यात जर का एखादी व्यक्ती दूरवर राहते आणि त्या व्यक्तीशी जर का पत्रव्यवहार करायचा आहे, त्या व्यक्तीला आपल्याला पूर्वीच्या काळी जसे तार पाठवायचे तशी जर तार पाठवायचे असेल, पत्र पाठवायचं असेल टपालाद्वारे, तर त्या व्यक्तीला तो संदेश मिळेपर्यंत किमान 2 ते 3 किंवा 3 ते 4 दिवस लागून जातात. ओके, म्हणजे साधी गोष्ट आहे, तुम्ही इथून जर विद्यापीठासोबत जर पत्रव्यवहार करणार असाल अबाउट युअर डिग्री और अबाउट युअर सिलेबस, ओके, या संदर्भात पत्रव्यवहार करणार असेल तर ते पत्र पोचायला 2-3 दिवस लागतील आणि त्यांचा फीडबॅक येईपर्यंत, त्यांची प्रतिक्रिया येईपर्यंत आणखी 2-3 दिवस लागतील. म्हणजेच जे कम्युनिकेशन ओरली आपण लगेचच्या लगेच करू शकतो बाय द यूज ऑफ मोबाईल, यूज ऑफ टेलिफोन, ओके, त्याचप्रमाणे लेखी संवाद त्वरित होत नाही. Next one is quick clarification is not possible. In the case the receiver of written communication has certain doubts or questions about the message, he cannot seek immediate clarification as is possible in oral messages. व्यवसाय संस्थांमध्ये काय होतं की एखादा लेखी स्वरूपाचा संवाद एखाद्या कर्मचाऱ्यापर्यंत पाठवला असला, एखाद्या एम्प्लॉईपर्यंत पाठवला गेला असला किंवा आपण एखाद्या व्यक्तीशी जर का लेखी संवाद करू शकतो आणि लेखी संवाद जर केल्यानंतर त्या संवादामध्ये, त्या पत्रामध्ये जर का काही डाऊट्स असतील, जर का काही क्वेश्चन्स असतील, तर हे क्वेश्चन रीडरला किंवा रिसिव्हरला किंवा लिसनरला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. का? तर कदाचित त्याला ती संकल्पना स्पष्ट झाली नसेल, कदाचित त्याला तो मेसेज समजला नसेल आणि त्याचं कन्फ्युजन झाल्यामुळे त्याला तात्काळ स्पष्टीकरण मिळणं अशक्य असतं. याच तुलनेत जर आपण ओरल कम्युनिकेशनचा विचार केला, आपण एखाद्या व्यक्तीशी बोललो तर कदाचित त्याला जर डाऊट्स निर्माण होत असतील तर तो आपल्याला कॉल करेल, ओके, आणि कॉल करून ज्या काही मिसअंडरस्टँडिंग्ज आहेत, जे काही गैरसमज आहेत
ते गैरसमज तो कमी करून घेईल किंवा कन्फ्युजन झालेला असेल, गोंधळून जर तो व्यक्त केलेला असेल तर कदाचित त्या मिसअंडरस्टँडिंग्स दूर होतात. परंतु लेखी संवादामध्ये स्पष्टीकरण लगेचच मिळणं कठीण असतं. नेक्स्ट पॉईंट इज नो सॅक्रसी. कुठल्याही प्रकारची गुप्तता पाळली जात नाही. देर इज अ लॅक ऑफ सॅक्रसी इन दिस सिस्टम ऑफ कम्युनिकेशन. Written communication passes through the hands of many employees and therefore even the management tries to maintain secrecy, it fails. Okay. लेखी संवादामध्ये गुप्तता पाळली जात नाही किंवा पाळणं अशक्य असतं. का? कारण एखाद्या ऑर्गनायझेशनने जर का एखादा लेटर ड्राफ्ट केलेलं असलं एखाद्या कर्मचाऱ्याच्या संदर्भात, समजा त्याला जर काही सजेशन्स द्यायचे आहेत किंवा त्या व्यक्तीला जर काही इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहे, कदाचित ती व्यक्ती चुकत असेल, तर त्या व्यक्तीला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी तो जो काही पत्रव्यवहार असतो तो ऑफिसमध्ये ड्राफ्ट झालेला असतो. ओके. आणि तो ऑफिसमध्ये ड्राफ्ट झालेला मेमो असेल, लेटर असेल, नोटीस असेल, ती नोटीस एखाद्या कर्मचाऱ्याच्या हातूनच त्या कर्मचाऱ्यापर्यंत पोचवली जाते. कदाचित ती व्यक्ती तो मेसेज वाचून देखील शकते आणि या गोष्टींमुळे कुठल्याही प्रकारची गुप्तता पाळली जात नाही. नेक्स्ट वन इज युजफुल फॉर इलिटरेट पर्सन. The written communication is useless for the people who didn't know about writing as well as reading. That's why the people who don't know about the reading and writing, the written communication is useful for them, or useless for them. ज्या व्यक्तींना वाचता येत नाही, ज्या व्यक्तींना लिहिता येत नाही, म्हणजेच थोडक्यात जी लोक अशिक्षित आहे, त्या व्यक्तींना तुम्ही जर का लेखी स्वरूपात जर संवाद साधण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या व्यक्तीला तो समजणं कठीण जातं. फॉर एक्झाम्पल, आपण सगळे बस स्टॉप बघितला आहे, बसेसमधनं आपण प्रवास करतो, परंतु तिथे बघा काही प्रवासी असेही असतात की त्यांना वाचता येत नाही. मग ते आपल्या जवळील असलेल्या व्यक्तीला विचारतात की ही बस कुठे चाललेली आहे, या बसच्या पाठीवरती काय लिहिलेलं आहे. थोडक्यात लेखी संवाद जो काही आहे तो त्या व्यक्तीपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचला नाही किंवा त्या व्यक्तीला तो समजला नाही. म्हणूनच जे कोणी अशिक्षित लोक असतात, जे कोणी अशी लोक असतात की ज्यांना वाचता येत नाही, या लोकांपर्यंत लेखी संवाद पोहोचवणं किंवा तो त्यांना समजणं कठीण असतं. And next point, lack of direct relation. The written communication is involved in two person, but the next person who has the reader of the message, he didn't receive the message as possible as fast because he didn't present in the communication. व्यवसाय संस्थेमध्ये असेही लोक असतात की ज्या लोकांपर्यंत पत्रव्यवहार करायचा असतो, परंतु हा पत्रव्यवहार करत असताना ती व्यक्ती तिथं प्रेझेंट असेलच असं नाही आणि म्हणूनच अशा व्यक्तीपर्यंत आपल्याला लेखी संवाद करायचा असतो. आणि ज्या व्यक्तीसोबत लेखी संवाद करायचा आहे ती व्यक्ती प्रत्यक्षात तिथे नसते आणि म्हणूनच डायरेक्ट दोघांमध्ये संबंध निर्माण होत नाही किंवा वैयक्तिक संबंध येत नाही. तसा ओरल कम्युनिकेशनचा बाबतीत जर विचार केला तर डायरेक्ट रिलेशन तिथे मेंटेन होतात किंवा निर्माण होतात, परंतु रिटन कम्युनिकेशनमध्ये डायरेक्ट रिलेशन निर्माण होत नाहीत. दॅट्स वाय देर इज ऑल 1, 2, 3, 4, 5, 6 आर टोटल demerits of written communication. We have take a look back to the demerits of written communication. One is written communication is expensive. लेखी संवाद हा कसा आहे? एक्सपेन्सिव्ह आहे, खर्चिक आहे. नॉट बिकॉज ऑफ कॉस्ट ऑफ मटेरियल बट बिकॉज ऑफ द पीपल हू हॅव इन्वॉल्व इन द रायटिंग. ओके. नेक्स्ट आहे इट इज टाईम कन्झ्युमिंग. दिस प्रोसेस इज टाईम कन्झ्युमिंग बिकॉज द लेटर may take 3 or 4 days to reach the destination of later. Next one is quick clarification is not possible. The person who have questions or doubts about the message, he cannot seek immediate clarification from the sender or from the transmitter. Next one is no secrecy. No secrecy means गुप्तता पाळली जात नाही. There is a lack of secrecy in the organization about the written communication. Next one is useful for illiterate person. Those people who did not reading or did not knowledge about reading and writing, the written communication is useless for them. And last one is lack of direct relation. The person who
communicate with us or we communicate with them, he didn't present in the communication. That's why the relation is didn't maintain to the sender and receiver. ज्या कोणी व्यक्तीसोबत आपल्याला संवाद साधायचा आहे तो डायरेक्टली आपल्याशी कनेक्ट होत नसतो. तो त्याला मिळालेल्या वेळेमध्येच तो संवाद बघत असतो किंवा मेसेज वाचत असतो आणि म्हणूनच त्या व्यक्तीचं आणि आपलं वैयक्तिक संबंध निर्माण होणं शक्य नसतं. नेक्स्ट पॉईंट आपण बघतो आहे ओरल कम्युनिकेशन किंवा तोंडी संवाद. ओके, आता तोंडी संवाद, आता मी जो तुमच्याशी करतो आहे तो तोंडी संवाद, परंतु हा संवाद कसा आहे, हा संवाद एकाच मार्गाने वन वे प्रोसेस आहे अँड कम्युनिकेशन इज टू वे प्रोसेस. आता मी तुमच्याशी बोलतो आहे हा तोंडी संवाद झाला, परंतु हा एकाच मार्गाचा संवाद आहे. ज्यावेळेस तुम्ही मला प्रतिक्रिया देणार बाय ओरली, द कम्युनिकेशन इज completed. It is known as oral communication. Conveying a message in spoken form is known as verbal or oral communication. पुन्हा आहे का, conveying a message in spoken forms is known as verbal or oral communication. Exchange of opinions is carried on with the help of spoken words. जेव्हा एखादा संवाद हा तोंडी केला जातो किंवा एखादी माहिती किंवा एखादा संदेश तोंडी स्वरूपात एखाद्या व्यक्तीसोबत शेअर केला जातो त्याला आपण काय म्हणतो, तोंडी संवाद. ओके, एक्सचेंज ऑफ ओपिनियन इज कॅरीड ऑन विथ द हेल्प ऑफ स्पोकन वर्ड्स. शब्दांच्या आधारे, ओके, बोलण्यातून हा संवाद केला जातो. इट इज फेस टू फेस कम्युनिकेशन बिटवीन टू पर्सन ऑर ग्रुप्स. हा संवाद कसा आहे तर फेस टू फेस, चेहऱ्या समोरील संवाद आहे किंवा फेस टू फेस संवाद आहे. टू पर्सन ऑर ग्रुप्स, मग तो संवाद दोन व्यक्तींमध्ये असू शकतो किंवा दोन व्यक्तींपेक्षा जास्ती व्यक्तींमध्ये सुद्धा संवाद केला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही घरामध्ये असतात, घरच्यांसोबत बोलतात, इट इज ओरल कम्युनिकेशन. तुम्ही फ्रेंड्ससोबत गॉसिप्स करतात, गप्पा मारतात, इट इज ओरल कम्युनिकेशन. ओके, क्लासरूममध्ये टीचर्स आपल्याला लेक्चर देत असतात आणि तुम्ही त्या लेक्चरच्या संदर्भात काही क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील तर ते विचारतात, इट इज ओरल कम्युनिकेशन. ओके, एनी डाऊट about syllabus or any doubt about subject, we communicate with our teacher or we communicate with our seniors. This communication is also known as oral communication. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत तोंडी स्वरूपाचा संवाद साधतो तेव्हा हा काय होतो, ओरल कम्युनिकेशन होतो. आता यामध्ये ओरल कम्युनिकेशनचे देखील काय आहेत, फायदे आहेत. आता ते फायदे कोणते कोणते आहेत किंवा ॲडव्हान्टेजेस किंवा मेरिट्स कोणते कोणते आहेत, तर पहिला मेरिट आहे सेव्स टाईम. ओके, सेव्स टाईम. ओरल कम्युनिकेशन सेव्स टाईम बिकॉज इन अ नंबर ऑफ केसेस वेअर ॲक्शन इज रिक्वायर्ड टू बी टेकन इमिजिएटली इट इज बेस्ट टू ट्रान्समिट अ मेसेज ओरली. पुन्हा ऐका, ओरल कम्युनिकेशन सेव्स टाईम बिकॉज इन अ नंबर ऑफ केसेस where action is required to be taken immediately, it is best to transmit a message orally. व्यवसाय संस्थांमध्ये किंवा ओरली आपण जेव्हा कोणाशी संवाद साधत असतो, हा संवाद साधताना त्याचा फीडबॅक कसा आला पाहिजे, इमिजिएटली आला पाहिजे, तत्काळ त्याच्या समोरून एखाद्या व्यक्तीकडून प्रतिक्रिया आली पाहिजे. आणि मग एखाद्या व्यक्तीला तत्काळ प्रतिक्रिया द्यायची आहे किंवा एखाद्या व्यक्तीकडून तत्काळ प्रतिक्रिया जर आपल्याला मिळवायची असेल, फीडबॅक मिळवायचा असेल, तर त्याच्यात चांगला किंवा बेस्ट ऑप्शन जो असतो तो असतो ओरल कम्युनिकेशन, तोंडी संवाद. आता मी तुमच्याशी बोलतो आहे आणि इन केस आपण क्लासरूममध्ये जर लेक्चर घेत असतो, मी एखादी कन्सेप्ट तुम्हाला सांगतो आहे, तर ती कन्सेप्ट नाही समजली तुम्ही मला तत्काळ त्याचा फीडबॅक देणार आहात की सर हा पॉईंट आम्हाला समजलेला नाही आहे. ओके, म्हणजेच काय होणार आहे, तिथं वेळेची बचत होणार आहे. ओके, परंतु आपण जर मागच्या टाईपचा विचार केला रिटन कम्युनिकेशनचा, की मी तुम्हाला लेखी स्वरूपात काही नोट्स काढून देतो आणि त्या जर तुम्हाला समजल्या नाही तर मग तुम्ही काय करणार, परत लेखी स्वरूपात तुम्ही मला विचारणार का, तर नाही, तुम्ही ओरली मला मोबाईलवरती कॉल करणार किंवा मेसेज टाकणार, सर असं असं आहे, आम्हाला हा पॉईंट समजला नाही. ओके, पुन्हा मला तो रिटर्नमध्ये तुम्हाला द्यावा लागणार. म्हणजे हा कसा वेळखाऊ प्रक्रिया होईल. परंतु ओरल कम्युनिकेशनचा विचार करता ओरल कम्युनिकेशनमध्ये याच गोष्टीचं काय केलं जातं, वेळेमध्ये बचत केली जाते. म्हणजे क्लासरूममध्ये जर का तुम्ही मला क्वेश्चन विचारला की सर प्लीज एक्सप्लेन वन्स अगेन, म्हणजे तुम्ही पुन्हा स्पष्ट करता का किंवा पुन्हा आम्हाला समजावून सांगता का, तर मी ती इझिली लगेचच्या लगेच ती कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगू शकतो. नेक्स्ट वन इज सेव्ह मनी ऑर इकॉनॉमिक. इन मोस्ट ऑफ केसेस
ओरल कम्युनिकेशन सेव्हज मनी. आता बहुतेक वेळा ओरल कम्युनिकेशन कसं आहे, पैसा वाचवणारा आहे किंवा खर्च कमी करणारा आहे. कसा, आता समजा एखाद्या व्यक्तीशी तुम्हाला संवाद साधायचा आहे, तर गरज नाही त्याला रिटर्नमध्ये तुम्हाला संभाषण साधण्याची, की लेखी पत्र तयार करा, मग ते पुन्हा चेक करा आणि मग पाठवा. गरज नाही. तुम्ही इझिली त्याच्याशी कॉल करून, मग ती व्यक्ती कुठेही असो, ती विद्यापीठात असो, ती व्यक्ती नाशिकमध्ये असो, ती व्यक्ती मुंबईमध्ये असो, तुम्ही इझिली त्याला कॉल करू शकता आणि त्याच्याशी बोलून घेऊ शकता. ओके. परंतु त्याच ठिकाणी जर आपण रिटर्न कम्युनिकेशनचा विचार केला तर त्याला लेटर ड्राफ्ट करा, पुन्हा ते चेक करा, त्याच्यात ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहेत का, म्हणजे थोडक्यात ही कशी प्रक्रिया आहे, वेळ खाऊ होती. परंतु ओरल कम्युनिकेशनचा विचार करता तुम्ही इझिली एखाद्या व्यक्तीशी तोंडी संभाषण करू शकता किंवा संवाद करू शकता. मग हा संवाद होताना तुमचा काय केला जातो, वेळ वाचवला जातो किंवा तुमचा बऱ्यापैकी वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी वाचवल्या जातात. नेक्स्ट वन इज मोर पॉवरफुल. स्पीच इज मोर पॉवरफुल मीन्स ऑफ persuasion and control. Therefore, executives often prefer to transmit message orally. संवाद हा कसा असतो, प्रभावी असतो आणि प्रभावी बोलण्यातून सगळ्यात महत्त्वाचा जो काही संवाद आहे तो इझिली समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला जातो. ओके. तुमच्या संवादामध्ये प्रभावीपणा असला, इफेक्टिव्हनेस असला तर तो इफेक्टिव्हनेस समोरच्या व्यक्तीला इझिली समजून येऊ शकतो. ओके. त्यामध्ये मग डाऊट्स असतील, त्याच्यामध्ये क्वेश्चन्स असतील तर तो इझिली विचारून घेऊ शकतो आणि याचा प्रभावीपणा पटकन पडतो. कशाचा, ओरल कम्युनिकेशनचा. ओरल कम्युनिकेशनच्या माध्यमातून, तोंडी संवादातून तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या मनात असलेले डाऊट्स किंवा क्वेश्चन्स तुमच्या संकल्पनेतून, तुमच्या बोलण्यातून इझिली दूर करू शकता. नेक्स्ट पॉईंट, मोर इफेक्टिव्ह. With the help of variations in the tone and the pitch and intensity of voice, the speaker can convey shades of meaning which he could not be able to do through written communication. बोलण्याच्या आवाजामध्ये किंवा बोलताना चढ उतार येत असेल, बोलण्याच्या लहरींमध्ये कमी जास्तीपणा येत असेल किंवा केला जात असेल तर त्यामुळे समोरच्या व्यक्तीची संकल्पना लवकर क्लिअर होते किंवा त्याला तो मेसेज लवकर अंडरस्टँड होऊ शकतो. याच तुलनेत जर तुम्ही रिटर्न कम्युनिकेशनचा विचार केला तर त्याच्यात हे करणं किंवा रिटर्न कम्युनिकेशनच्या माध्यमातून तात्काळ एखाद्या व्यक्तीपर्यंत एखादा मेसेज पोचवणं आणि तो त्याला समजणं कठीण असतं. ओके. परंतु ओरल कम्युनिकेशनमध्ये तुमचा इफेक्टिव्हनेस जास्ती असतो आणि इफेक्टिव्हनेस, प्रभावीपणा जास्ती असल्यामुळे काय होतं आहे की तो मेसेज समोरच्या व्यक्तीला इन द सेन्स ज्या व्यक्तीशी तुम्ही संवाद साधतात, रिसिव्हर किंवा ट्रान्समिटी किंवा डिकोडर, त्याच्याशी जो संवाद साधता आहात तो संवाद इझिली तो ग्रास्प करू शकतो किंवा समजावून घेऊ शकतो. ओके. नेक्स्ट, इमिजिएट फीडबॅक, तात्काळ प्रतिक्रिया. The speaker can get immediate feedback on the whether the communication is creating a favorable impression on the receiver. आणि यामध्ये काय आहे की जो व्यक्ती संवाद करतो आहे, म्हणजे जो स्पीकर आहे, ज्याला महत्त्वाची माहिती शेअर करायची आहे किंवा एखाद्या व्यक्तीला महत्त्वाचा संदेश पोचवायचा आहे, तर हा संदेश पोचवत असताना, हा संदेश देताना त्याला प्रतिक्रिया कशी मिळणार आहे, लगेचच मिळणार आहे, फीडबॅक लगेचच मिळणार आहे. अकॉर्डिंग टू रिटर्न कम्युनिकेशनमध्ये काय होतं आहे की तात्काळ प्रतिक्रिया मिळणं शक्य नसतं. परंतु रिटर्न कम्युनिकेशनच्या तुलनेमध्ये ओरल कम्युनिकेशनमध्ये प्रतिक्रिया लगेचच मिळते, कारण दोन्हीही व्यक्ती म्हणजे संदेश देणारा आणि संदेश ग्रहण करणारा दोन्हीही व्यक्ती प्रेझेंट असल्यामुळे, एकाच ठिकाणी हजर असल्यामुळे, आणि ओरल कम्युनिकेशन इज फेस टू फेस कम्युनिकेशन, समोरासमोरील चर्चा असल्यामुळे या गोष्टींचा मार्फत किंवा या गोष्टींचा फायदा असा की प्रतिक्रिया लगेचच मिळते. नेक्स्ट पॉईंट, हेल्प्स इन बिल्डिंग रिलेशनशिप, नातं निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण. द इन्फॉर्मल प्लॅन on which oral communication mostly carried out helps to promote friendly relationship between the parties communicating with each other. ओरल कम्युनिकेशनचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा किंवा मेरिट किंवा ॲडव्हान्टेज काय आहे, तर संवादामध्ये जे कोणी लोक इन्व्हॉल्व आहेत, द पीपल हू इन्व्हॉल्व इन कम्युनिकेशन,
त्या लोकांमध्ये एक मैत्रीपूर्ण नातं निर्माण करण्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे काय आहे, तोंडी संवाद. ओके, इझिली तुम्ही जर एखाद्याशी ओरली कम्युनिकेट करत असाल तर तुमचं आणि त्याचे लवकर एक फ्रेंडली रिलेशनशिप निर्माण होतं. याच तुलनेत जर आपण बाकीच्या गोष्टींच्या माध्यमातून जर संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याने लवकर रिलेशनशिप मेंटेन होत नाही. ओके, पण ओरली आपण त्या व्यक्तीशी ज्याच्याशी आपल्याला संवाद करायचा आहे, ज्याच्याशी संवाद साधायचा आहे, त्या व्यक्तीचं आणि आपलं लवकर फ्रेंडली रिलेशनशिप मेंटेन होतं. फॉर एक्झाम्पल, क्लासरूममध्ये जर का तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर कोणी फ्रेंड्स नसतील, परंतु मित्रांशी गप्पा मारता हळूहळू ओळख होते आणि त्यांचं आणि आपलं एक चांगलं रिलेशन मेंटेन होतं. किंवा क्लासरूममध्ये टीचर्स तुम्हाला नवीन असतात, पण जेव्हा तुमचा हळूहळू संवाद वाढतो तेव्हा तुमचं आणि त्यांची एक चांगली बॉन्डिंग निर्माण होते आणि एक चांगलं फ्रेंडली रिलेशनशिप निर्माण होतं. अँड लास्ट वन इज मोर फ्लेक्झिबल. म्हणजेच काय की लवचिकता, कुठल्याही प्रकारचा बदल ते ॲक्सेप्ट करू शकतं असे. तोंडी संवादामध्ये काय होतं की तोंडी संवाद करत असताना त्याच्यामध्ये जर का बदलही झाला, फ्लेक्झिबल बदलानुसार कुठलाही चेंज निर्माण झाला तर तो परिस्थिती ॲक्सेप्ट करू शकतो किंवा परिस्थितीनुसार तो बदल करता येऊ शकतो. पण रिटर्न कम्युनिकेशनमध्ये तसं करता येत नाही. अशा प्रकारे आपण मेरिट्स ऑफ ओरल कम्युनिकेशन बघितले आहे. एक राऊंड अप घेऊयात. सेव्हज टाईम म्हणजे वेळेची बचत. नेक्स्ट होतं सेव्ह मनी, तुमचा पैसा वाचवला जातो. कशाच्या तुलनेत, रिटर्न कम्युनिकेशनच्या तुलनेत ओरल कम्युनिकेशनमध्ये पैसा आणि वेळ दोन्ही गोष्टी वाचवल्या जातात. मोर पॉवरफुल. रिटर्न कम्युनिकेशनच्या तुलनेत ओरल कम्युनिकेशन कसं आहे, पॉवरफुल आहे, शक्तिशाली आहे, प्रभावी आहे, मोर इफेक्टिव्ह. ओरल कम्युनिकेशन कसं आहे, इफेक्टिव्ह आहे. का इफेक्टिव्ह आहे, कारण समोरच्या व्यक्तीशी संभाषण करताना किंवा संवाद साधताना ओके त्या व्यक्तीला प्रभावीपणे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनद्वारे लवकरात लवकर जो काही संदेश आहे तो इझिली अंडरस्टँड होऊ शकतो. नेक्स्ट वन इज इमिजिएट फीडबॅक. द रिसिव्हर हू इन्व्हॉल्व्ड इन कम्युनिकेशन ही गिव्ज इमिजिएट फीडबॅक टू द सेंडर. जो कोणी संदेशदाता आहे त्यांनी संदेश दिल्यानंतर तोंडी संवादामध्ये लगेचच्या लगेच त्याच्याकडून काय मिळते, प्रतिक्रिया मिळू शकते. नेक्स्ट वन इज हेल्प्स बिल्डिंग रिलेशनशिप. The friendly relationship is maintained or involved in oral communication. फ्रेंडली नातं, मैत्रीपूर्ण संबंध तोंडी संभाषणामध्ये होतात. का, कारण बोलण्यातून समोरच्या व्यक्तीचं नेचर, स्वभाव ह्या गोष्टी समजवून येतात आणि त्यामुळे तिथे रिलेशनशिप बॉन्डिंग निर्माण होते. अँड लास्ट वन इज मोर फ्लेक्झिबल. द ओरल कम्युनिकेशन इज मोर फ्लेक्झिबल रादर दॅन रिटर्न कम्युनिकेशन. तोंडी संवाद हा कसा आहे, लवचिक आहे. का, कारण त्याच्यात परिस्थितीनुसार बदल इझिली आपण करून घेऊ शकतो. ओके, पुढच्या लेक्चरला आपण डिमेरिट्स ऑफ रिटर्न कम्युनिकेशन बघणार आहोत. आज आपण ओरल कम्युनिकेशन, डेफिनेशन ऑफ ओरल कम्युनिकेशन अँड मेरिट्स ऑफ ओरल कम्युनिकेशन हे अभ्यासलेत. नेक्स्ट लेक्चर वी हॅव सी डिमेरिट्स ऑफ ओरल कम्युनिकेशन. ओके, तोपर्यंत स्टे ट्यून्ड. बाय.